स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये एसएम योजना गुरु YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, येणारा पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नवीन एक योजना सुरू करण्यात आलेली होती, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळी येणार। सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण कोणत्या 5 कारणामुळे हे जो निधी आहे पीएम किसान योजनेचा बंद होऊ शकतो, का कारणे असू शकतात, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सर्वांना विनंती आहे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। तर मित्रांनो, या 5 कारणामुळे थांबू शकतो निधी, तर जाणून घेऊ सविस्तर माहिती। तर सुरुवातीस जर तुम्ही ई-केवायसी जी केली नसेल किंवा ई-केवायसीच्या प्रक्रियेत काही अडचणी असतील तर अशा परिस्थितीत निधीचे जे पीएम किसान निधीचे जे पैसे आहेत ते खात्यात जमा होत नाहीत। म्हणजेच काय, जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर ई-केवायसी करणं गरजेचं आहे, आणि जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। याच कारणामुळे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता थांबू शकतो, रोखू शकतो। दुसरं म्हणजे तसेच तुमचे आधार कार्ड पॅन कार्डची लिंक नसले तरी निधीचा हप्ता थांबू शकतो। बँक खात्यात जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा पर्याय बंद झाला असेल तर हप्ता खात्यात ट्रान्सफर केला जाणार नाही। म्हणजे काय की आधारला बँक लिंक नसणं हा प्रॉब्लेम आहे इथं, ते प्रॉब्लेम दुरुस्त करा। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आधार सेटिंग स्टेटस आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तरी निधी हप्ता थांबू शकतो, इथे देण्यात आलेला आहे। पण तेवढं काय नसतं, पण करून घ्या। नसेल तर आधारला पॅन कार्ड लिंक, तसेच तुमच्या खात्यामध्ये ई-केवायसी केल्याच्या नंतर तुमचा हप्ता येऊन जाईल। पण ते तिन्हीपैकी एक प्रॉब्लेम असेल, म्हणजे पीएम किसान योजनेचे 3 पैकी एक जर प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।